आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय दराडे साहेब, त्याचबरोबर माननीय बाळासाहेबजी वडजे साहेब, तसेच कुंभेफळ गावची सर्व ग्रामस्थ, सरपंच आणि सर्व सदस्य, मोठ्या संख्येने जमलेला महिला आणि सर्व नागरिक, आज पांडे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या निधनानंतरची ही पहिली जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. आणि या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जी काही थोडक्यात शोकसभाच आपण या ठिकाणी समाजाच्या वतीने, गावच्या वतीने घेत आहोत. या सभेसाठी आपण जी काही नियोजन केलं त्याबद्दल मी माननीय अशोकजी पांडे असतील, नवनाथ पांडे असतील यांचं मनपूर्वक अभिनंदन करील. बऱ्याच दिवसापासून ॲक्च्युली सभा घेण्याचं, अशी शोकसभा घेण्याचं समाजाच्या वतीने आपण प्रयत्न करत होतो. मात्र अनेक ठिकाणी मान्यवरांच्या शोकसभा सुरू होतात. त्यातच निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं सर्वच मान्यवरांना वेळ देणं शक्य नसल्यामुळं शोकसभा पुढे ढकलत गेली. आणि आजचा दिवस एक त्यांच्या जयंतीचा दिवस आपण ठरवला आणि त्या जोगाने ही सभा आजची संपन्न होत आहे. त्यासाठी मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 6-7 महिन्यापासून पांडे साहेबांशी आमचा ओबीसी चळवळीच्या निमित्ताने अतिशय जवळून संपर्क आला. अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही काही 4-5 युवकांनी ओबीसीची चळवळ बोथाडायला नको, ओबीसींनी एकजूट करायला पाहिजे यासाठी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमचे मनसेचे नेते शिवाजी गायकवाड, किशोरजी झोडगे, नवनाथ गायकवाड आणि इतरही अनेक कार्यकर्ते, शमशेरपूर, कुंभेफळ आणि सर्वच गावांमधले काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला चळवळ सुरू केली. सुरुवातीच्या काळामध्ये या चळवळमध्ये उतरण्यासाठी कोणीही राजकीय पुढारी सामोरे यायला तयार नव्हतं. कोणताही नेता याच्यामध्ये यायलाच तयार नव्हता. कारण की प्रत्येकाला राजकारण करायचं होतं आणि राजकारण कुठल्या एखाद्या समाजासमोर, एखाद्या घटकासोबत येऊन होत नसतं हे प्रत्येक पुढाऱ्याला कळतं. आणि त्यामुळं या आंदोलनामध्ये तरुणांची एक छोटीशी फौज काम करत होती. नंतर जसजसं वातावरण बदलत गेलं, समोरच्यांच्या मागण्या बदलत गेल्या आणि त्या दृष्टिकोनातून आता समाजाने एकजूट झाल्याशिवाय आणि पुढाऱ्यांना समोर आल्याशिवाय पर्याय नव्हता. अशा परिस्थितीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात आलं आणि त्यामध्ये जी पहिली सभा झाली एक 6 महिन्यापूर्वी, या सभेमध्ये पांडे साहेबांनी त्यांची उपस्थिती लावून त्यांची भूमिका मांडली. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने ओबीसीच्या चळवळीला अकोले तालुक्यामधून सुरुवात झाली. या सभेसाठी अनेक मान्यवर त्यावेळेस उपस्थित होते. प्रत्येकजण ज्याचं मत मांडत होता. सुरुवातीचा जो काळ आम्ही जी काही गावोगावी सभा घेऊन जे युवकांची एकजूट केली, त्या एकजुटीच्या माध्यमातून निर्माण झालेली जी काही काम होतं, त्या कामात आणि पांडेसाहेब या चळवळीमध्ये आल्यानंतर जे काम सुरू झालं त्या कामात प्रचंड फरक होता. एक अभ्यासू नेता या चळवळीला आम्हाला लाभला आणि त्यातून काम पुढं चालत गेलं. पांडेसाहेब सुरुवातीपासूनच युवकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करत होते. आणि या सगळ्या मार्गदर्शन करत असताना सुरुवातीच्या ज्या काही सभा झाल्या त्या सभांच्या माध्यमातून काही वादंग उपस्थित झाला आणि त्या वादंगाचा विपर्यास होऊन अनेकांनी त्याचं चुकीची प्रचार प्रसार केला. या चुकीच्या प्रचार प्रसाराच्या दरम्यान जवळपास 25-30 गावांमध्ये सभा झालेल्या होत्या. आणि या सभांच्या माध्यमातून जे काही प्रमुख ओबीसी चळवळीचा प्रमुख आहे त्याच्याबद्दल जे काही आक्षेपार्ह विधानं केली जात होती, यासाठी गावोगावची तरुण अतिशय पेटून उठलेली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये जर पांडे साहेबांसारखा संयमी नेता, अभ्यासू नेता जर चळवळीचा प्रमुख नसता तर ती चळवळ
चुकीच्या मार्गाला गेली असती, आज या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. पांडे साहेबांनी त्यावेळेस जी भूमिका घेतली, पांडे साहेबांनी त्यावेळेस जी त्यांची बाजू मांडली, त्याच्यामध्ये भविष्यात काय घडणार आहे याच्याबद्दलची स्पष्ट कल्पना पांडे साहेबांना होती आणि तसंच पुढं घडत गेलं. ही सगळी चळवळ, या सगळ्या गोष्टी अतिशय क्षुल्लक आहेत. जे काय आपल्याला काम करायचं आहे, ज्या सगळ्या माध्यमातून आपल्याला पुढं जायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी ह्या प्रचंड वेगळ्या आहेत आणि ही तात्पुरत्या असलेल्या घडत असलेल्या गोष्टींकडे आपण केवळ फक्त एक सामाजिक बाब म्हणून, एक आपली मागणी म्हणून इतकंच बघावं आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा विध्वंस करू नये असं युवकांवर त्यांनी वारंवार बिंबवलं. पांडे साहेबांशी मागच्या 6 महिन्यामध्ये फार जवळून संपर्क आला. ओबीसी चळवळीमध्ये प्रमुख जबाबदारी, आर्थिक नियोजनाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं माझ्याशी सर्वच प्रमुखांचा अतिशय जवळून संपर्क होता. त्यातच पांडे साहेब प्रमुख असल्यामुळं त्यांचाही संपर्क होता. प्रत्येक गोष्ट बारकाव्याने, प्रत्येक गोष्ट नियोजन पद्धतीनं करताना पांडे साहेब नेहमी आवर्जून सांगायची की आपल्याला भाषण करताना काय केलं पाहिजे, बोलताना काय बोललं पाहिजे, कुठल्या प्रकारची जी काही आपली मांडणी आहे ती कुठल्या प्रकारची विध्वंसक नसली पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी कार्यकर्त्यांना घडवलं. जी कार्यकर्ते पांडे साहेबांसोबत ओबीसी चळवळीमध्ये राहिली, त्या सर्व कार्यकर्त्यांना पांडे साहेब गेल्यामुळं एक प्रचंड उणीव निर्माण झालेली आहे. अक्षरशः मुलाप्रमाणे, स्वतःच्या मुलाप्रमाणे, लेकीप्रमाणे कार्यकर्त्यांना जपलं, त्यांना घडवलं आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये पांडे साहेबांनी जे वळण युवकांच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या युवकांना जे लावलं, त्यामुळं एक चांगली पिढी, एक चांगलं नेतृत्व घडण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि या परिस्थितीतून सावरण्यासाठी जे कार्यकर्ते आज लढतायत, जे कार्यकर्ते आज या सगळ्या चळवळीमध्ये आहेत, त्या सर्वांना पांडे साहेब गेल्यामुळं अतिशय पोरकेपणाची भावना निर्माण झालेली आहे. कार्यकर्त्यांनी जी काय पांडे साहेबांनी पुढची रणनीती आखून ठेवलेली होती, ती रणनीती चालवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुन्हा एकजूट करण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पांडे साहेबांना या तालुक्यामध्ये आम्ही फिरताना हजारो कार्यकर्त्यांच्या एकजूट करण्यासाठी संपर्क तयार केला, हजारो कार्यकर्त्यांचा, आणि त्या हजारो कार्यकर्त्यांचा एक मेळावाही तालुक्याच्या पातळीवर घ्यायचा होता. पांडे साहेब सांगत होते की हे निवडणुकीचं वातावरण संपल्यानंतर एक मोठा मेळावा तालुक्याच्या पातळीवर युवकांचा आपण घेऊया, तो मेळावा जिल्ह्याच्या पातळीवर होऊ शकतो, अशा पद्धतीनं कसं नियोजन करता येईल याच्याबद्दल विचार करता येईल. जे काही पांडे साहेबांनी नियोजनाच्या बाजू आखून ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पुन्हा सुरुवात करत आहोत. आपल्या सर्वांची साथ आम्हाला राहील आणि पांडे साहेबांचं जे काही स्वप्न होतं ते सगळं आपण पूर्ण करू. एक विचारी नेता आपल्यामधून गेलाय, ही गोष्ट अतिशय शोकजनक आहे आणि अशा परिस्थितीला आपल्या सर्वांना पांडे साहेबांच्या गेल्यामुळे जी उणीव निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी ईश्वर आपल्याला सर्वांना शक्ती देवो. पांडे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले.
प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 7588 51 31 33 आणि 024 24 22 33 24.